अक्कलकुवा येथील तहसील कार्यालय येथे आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा संपन्न. जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आमसभेचे आयोजन. अक्कलकुवा येथील तहसील कार्यालय येथे दि. एप्रिल 16 रोजी अक्कलकुवा तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली सदरची आमसभा संपन्न झाली. यावेळी अक्कलकुवा तालुक्यातील विविध समस्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. शासनामार्फत जनतेच्या उद्धारासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अनेक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने नाराजगी व्यक्त करण्यात आली. कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावे अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. सदर यावेळी आमसभेत अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, लोकनियुक्त सरपंच उषाताई बोरा, तहसीलदार विनायक घुमरे, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, गटविकास अधिकारी सुवर्णा पवार, माजी उपसरपंच विश्वासराव मराठे, शेतकी संघाचे चेअरमन पृथ्वसिंग पाडवी, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले, युवासेना लोकसभा अध्यक्ष ललित कुमार जाट, विधानसभा प्रमुख कान्हा नाईक, तालुका प्रमुख तुकाराम वळवी, माजी सरपंच विनोद वळवी, प्राध्यापक डॉ. दिनेश खरात, माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी, रवी चंदेल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर आमसभेत अक्कलकुवा येथील श्रीरामनगरमध्ये येण्या-जाण्यासाठी असलेला मुख्य रस्ता हा अनेक महिन्यापासून बंद झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रस्ता तत्काळ सुरू करण्यात यावे याबाबत श्रीरामनगर येथील नागरिकांनी आमसभेत विषय मांडला. सदर याबाबत तत्काळ समस्या सोडवण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. जर 8 दिवसात समस्या सुटली नाही तर नागरिकांकडून आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.